ज्या दिवशी मी इथून गेलो त्या दिवशी संध्याकाळी सर्वच रिपब्लिकन पक्षाचे आणि आंबेडकर समाजाचे कार्यकर्ते नेते इथे आले. अनेक जणांनी डोळ्यामध्ये पाणी काढलं. त्यामुळे तेव्हाच माझे मन हेलवलं होतं. परंतु त्यानंतर मी गेल्यानंतर मला एवढे फोन की जवळजवळ मी 1,500-2,000 फोन लोकांचे घेतले असतील. काही जण म्हणे आम्ही पाया पडतो, काही जण आणि त्यावेळेला काही तर असं म्हणाले की शेवटी आम्ही आत्मदर्शन तुम्ही जर मागे घेतलं. तर एवढ्या लोकांच्या भावना उच्चभू आल्यानंतर त्या भावनांना म्हणजे लोकभावनांचा त्या लोकांना जर प्रतिसाद दिला नाही तर खऱ्या अर्थानं लोकशाहीमध्ये लोकांचा म्हणजे जनादर केल्यासारखं होईल. आणि त्यामुळं मी ही आज परत एकदा इलेक्शन लढवायचं इथे ठरवलेलं आहे. आणि लोकभावनांना खऱ्या अर्थानं या ज्या अत्यंत म्हणजे त्या ह्या अमरावतीला खास करून लोकांच्या ज्या भावना आहेत आणि ज्या आंबेडकर समाजामध्ये एक विचार आहे. त्याचं एक दुसरं वाक्य असं होतं की आम्ही मतदान करायचं कोणाला, कारण एकही आंबेडकरी विचाराचा माणूस या इथं इलेक्शन लढवत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यामुळेच मी इथे इलेक्शनला उभा राहिलेलो आहे. वंचितचा आता वंचितचा पाठिंबा असल्याशिवाय ऐका, माझं मी न इलेक्शन लढवायचं एक कारणच हे होतं की लढवायचं एक महत्त्वाचं कारण होतं की आंबेडकरी चळवळीमध्ये फूट पडते, आंबेडकरी मताचं विभाजन होतं, ते थांबवण्याचा माझा प्रयत्न होता. परंतु जेव्हा त्यांनी मला हा पाठिंबा दिला तेव्हा मी हा निर्णय घेतला की आपण हे इलेक्शन लढवायला पाहिजे आणि त्यासाठी म्हणूनच हे इलेक्शन लढवलं.